काय चाललंय नाक्यावर नाक्यावर? क्या बात आहे. हर्षित सोबत 5 ते 9 5 ते 9. क्या बात आहे. वा सोमवार वा वा, किती सोमवार सुंदर. सोमवार ते शनिवार. अरे पण आता बंद आहे ना, सोमवार ते शनिवार. त्याला जरा समजूत घाला ना जरा प्लीज. तो एकदम तो अन्न वगैरे सोडून दिले त्यांनी आता. हा, अरे तू काय एवढं काय बरं टेन्शन घेतोय? काय झालं नेमकं? काय झालं मला सांग बरं. शनिवारी आपला शो हो आता झाला ना, शनिवारी 5 ते 9. हो 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 हो. आणि रविवारी आपला शो नसतो तो काल. सोमवार आपला बंद झाला रेडिओ. मी टेन्शनमध्ये. अरे नाही, आपली फक्त फ्रिक्वेन्सी बदलली. आपली आता फ्रिक्वेन्सी कोणती होती? कुठेवर यायचं, कुठल्या चॅनलवर यायचं? मॅजिक FM वर. मॅजिक FM वर 106.4 ही आपली फ्रिक्वेन्सी होती, बरोबर? हो तर ती आता 93.5 रेड FM अशी झाली. फक्त बस एवढंच झालंय. आता त्याच्यात तू 93 93.5. हे ऐक. आपला नाक्यावर तर मीच येतो ना दररोज 5 अरे ते पण 9. झालं ना आता, तो शो क्लोज झाला बाळा. दुसरा नवीन चालू कर काहीतरी. त्याला समजावतच घालून नाही शकत आम्ही. कालपासून ते धनश्रीचं डोकं खाऊन टाकलंय त्यांनी. तुझा आता फक्त इतके दिवस फक्त मुंबईमध्ये तुम्हाला ऐकायला येत होतं. आता बाकी ठिकाणी पण तुझा शो ऐकायला येईल. आरजे सगळे तेच राहतील ना. हो हो, अर्धे सगळे तेच राहते. आणि गाणी त्याच्यात हिंदी येणार की मराठी? हिंदी गाणी हिंदी येणार आता. आता बोल हर्षित. आणि आरजेस पण थोडेफार बदलत राहतील. पण तुझा जो आवाज आहे ना, तुझा आवाज येतच राहील हर्षद. तू त्यांच्यासोबत मर्ज हो ना बाळा. आता आरजेस सिद्धू येतो ना रेड FM मुंबई लोकल. काय काय? आरजेस सिद्धू रेड FM मुंबई लोकल मध्ये. हा 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 हा. सुदर्शन पण यायचा ना. आहे ना. सुदर्शन पण जयपूर मध्ये आहे सुदर्शन. बरोबर बरोबर बरोबर. पण आपली भेट 2020 मध्ये लॉकडाऊन मध्ये झाले होते आपल्या नाक्यावर. हो हो, आपली झाली होती ना. आपली आता पण भेट होईल. आता आपण एक काम करू. आता आपलं रेड एफएमचं जे आहे ना इकडे, बाकी ऑल ओव्हर महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे ऐकू येतं रेड एफएम? पुण्याला आहे. पुण्याला आहे, मुंबईला आहे, नाशिकला आहे, औरंगाबादला आहे, सांगलीला आहे, धुळ्याला आहे. सगळीकडे आपण हर्षदचा आवाज पोहोचवू ना. हो चालेल का तुला? हो 106 पॉईंट साठी रडायचं नाही बोला त्याला आता. हा, आता तू रडू नको. आता तू फक्त आता मी सांगेन तेवढं तू करशील का हर्षद? हो हो. हा, तू आतापर्यंत मॅजिक FM वर बोलत होतास ना. आता पण बोलतोय तर मीच करतोय. आता बघा हा फोन आहे फिक्सलवर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकत बसलाय तो सगळ्यांची. बरोबर बरोबर बरोबर. आता मला आहे ना, आता तुझं रेकॉर्डिंग तू मला पाठव. मी तुला छान पैकी सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुझा आवाज कसा ऐकू येतो ते मी तुला सगळं रेकॉर्ड करून पाठवतो. तू आहे ना, तू कशाबद्दल बोलशील मला सांग बरं. जसं आपला बोलणार होणार आहे वडापाव बद्दल बोलतोय. आमची माती आपल्या महाराष्ट्रामध्ये. काय वडापाव? हा, आता एवढे दिवस फक्त आपण मुंबईमध्ये ऐकू येत होतो. आता आता आपण पूर्ण पूर्ण महाराष्ट्र. महाराष्ट्रभरामध्ये ऐकू येणार आहे. पण ठीक आहे? 93.5 वर. हो चालेल. हा, नाही. तर आता सगळं आता नीट झालं तर मॅजिक FM परत येणार ना. नाही, मॅजिक FM तर आहेच. मॅजिक FM यायला थोडा वेळ लागेल. पण आता रेड FM वर मॅजिक FM शिफ्ट झालंय. आलं लक्षात? हो पण नाक्यावर शो तेच नाही ना जो आपला नाही तो विशाल नाही. सांभाळतोय. ते सगळं नाही येणार हर्षित. नवीन आहे ते. जुनं झालं आता. तो आता बंद झाला. तो आता बंद होईल शो. आता ती फ्रिक्वेन्सी होती ना मॅजिक FM. आता मॅजिक FM नाही ऐकता येणार. पण हर्षदचा आवाज आता महाराष्ट्रभर ऐकता येईल. तुला कळत आहे?
आता 20 ऑक्टोबरचा दिवाळी आहे सोमवार. हा तर मी तर पुण्यात जाणार आहे. बर, तू पुण्यात जा, पण तू माझं एक ऐक. तू मला आहे ना एक काम कर, तू आता वडापाव बद्दल बोलणार हे तू बोलला बरोबर. हो. वडापाव बद्दल तू काय बोलणार आहेस? जो आपला शो आहे ना आमची बाती आपला महाराष्ट्र, तो वडापाव हा. मुंबईमध्ये आणि पूर्ण शहरात फेमस आहे बरोबर. बरोबर. तर मी दररोज रविवारी ऐकणार होता. नाही, आपण ना त्याला एक ना रेकॉर्डिंगसाठी मी त्याला बोलवलंय. त्याला मी एक काहीतरी छान कॉन्सेप्ट देऊन ना तुम्हाला मी त्याची रेकॉर्ड पाठवेल. आता हे तो असं चांगली प्रिपरेशन. पाठवा. आणि नाही, मला त्याचे रेकॉर्ड पाठवू पण नका, मी तुला फोन करतो हर्षद. ठीक आहे. तर आता माझ्या सोबत काय झाला ना, आपला शेवटचा मी इंजेक्शन घेतला शनिवारी. हो. तर शनिवारी माझा इंजेक्शनचा शेवटचा दिवस होता बर. आणि मी घेतला पण. मी घाबरत नाही आहे, मी घेतला. हा. बर. आणि रविवार तर सुट्टी असतो, सगळ्यांना माहिती आहे. हो हो हो, बरोबर बरोबर. मी पण वीकेंड छान सेलिब्रेट केला संडे. आणि सोमवारी बॉम्ब फुटला. किती छान. हो, सोमवारी बॉम्ब फुटला. बरोबर 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 बरोबर. पण काय आता नाही. मी एक काम करतो. आता रुद्रा पण तिथेच आहेत ना, ते स्वतः सांगतात आहे ना मला तुम्हाला. हा, आता मी एक काम करतो. आता आपण आहे ना, मी तुला फोन करेन. तुला ज्या विषयावर बोलायचं आहे ना बेटा, तू त्या विषयावरती बोल. आपण त्या विषयावरचं तुझं बोलणं मी रेकॉर्ड करतो इकडे. आणि मग आपण ते सगळ्या महाराष्ट्रभर ऐकवू. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद सगळीकडे ऐकवू. हे माझं तुला वचन. ओके. आता मी एक नवीन शो घेतोय आता रेड एफ एम मध्ये पर, ज्याचं नाव आहे मुथूट फायनान्स सुनहरी सोच सीझन 4 गर्व का पर्व. बरोबर 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 बरोबर. ह्याला ना मी रेडिओत काढू कसं मी याला त्याच्यात. जो आरजे मलिष्का आणि अन्नू कपूर करतोय रेड एफ एम वर. बरोबर बरोबर. आता आता मी तुला सांगेल तो शो तू करशील का? हो. हा, मला तुला तुला काय काय आवडतं मला सांग बरं बेटा. मी आता 2020 मध्ये जर लॉकडाऊनच्या दिवशी नाक्यावर ऐकत होता ना, हा. तर तुमचा मी शो तर ऐकणार स्वप्नाबद्दल आणि काय काय ऐकणार 2020च्या 2023 मध्ये तेच सांगणार आहे. आणि जो आपला रेड एफ एमचा शो आहे ना मॉर्निंग नंबर 1, बरोबर. हा शो तुमच्या सोबत करणार आहे नाशिकमध्ये. बढिया बढिया बढिया. मग मी त्यासाठी तुला स्पेशल फोन करतो आणि मी तुझा सगळा आवाज रेकॉर्ड करून घेईन. ठीक आहे. मी जेव्हा स्टुडिओ पोहोचेन सकाळी 8 ते 12 चालेल. सकाळी 8 ते 12 चालेल चालेल. तू जेव्हा केव्हा फ्री असशील तेव्हा आपण करूया. चालेल. हो, सकाळी 8 ते 12 मी करतो मॅजिक कट्टा. त्यांची विचारपूस तर कर, तुम्ही कसे आहात, काय आहेत. झाला आता रेडिओ संपला तुमचा. 106.4 संपला. दुसरा आता बोल त्यांच्याशी तू. त्यांची चौकशी कर बाळा, तुम्ही कसे आहात. जेवण आपलं 7 वाजता करणार आहे मी. 7 वाजता 7 वाजता जेवण करणार. काय जेवणार आहे आज? आजचा पिझ्झा पार्टी करणार आहे. तर आपला कुक सुट्टीवर ना 4 दिवस. बरोबर. बर, पिझ्झा पार्टी मग एकटा खाणार. आम्हाला काही पिझ्झा वगैरे नाही मिळणार मग. फ्री पार्टी तुमच्यासाठी पण आहे. आपला मुंबई या आणि खा फ्री मध्ये. वा 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 वा. मी मुंबईला येईन आणि तुझ्या डोक्यावर बसेन. मला पिझ्झा पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तेव्हा जर तू नाही म्हटला तर तू ये आणि मी ये. मग आपण मी दोन पिझ्झा मागवणार आहे. माझा साठी आणि तुझ्यासाठी पण. बढिया बढिया. तू मागव, नक्की मागव. आणि बढिया आपण तुझ्यासाठी एक वेगळा शो करूयात. आता नाशिक मध्ये आहे ना. आता आज तू जेवण केलं की नाही केलं? 7 वाजताचा टाइम आहे. 7 वाजता. आता त्याला जबरदस्ती दूध पाजलं मी थोडस. आता तर 6 वाजले ना. आता हे बघ, आता आज छान जेवण करायचं. उद्या मी घेतली सुट्टी. कारण उद्या मी तुला खरं सांगू का,
हो. मला याला सांगितलंय मी, आमच्या बॉस जो आहे माझा, की त्याला असं सांगितलंय की माझी तब्येत बरी नाहीये म्हणून मी उद्या सुट्टी घेतोय. पण माझी सॅलरी आहे 12,000 रुपये. छान, व्हेरी गुड. ऐक पण तर माझी त्याचं. सॅलरी तुझ्यापेक्षा कमी आहे. आणि माझ्या बॉसला मी हे खोटं कारण सांगितलंय, कारण माझी बायको मला मारते. तिचं म्हणणं आहे की माझ्या बरोबर वेळ घालवत नाही आणि नुसतं त्या ऑफिस मध्ये जाऊन बसतात तुम्ही, ते तिला काही हसतो. आवडत नाहीये. त्यामुळे मी फक्त बायकोसाठी सुट्टी घेतली उद्या. हसतो कसं? ते उद्याचा दिवस गेला की मी तुला परवाच्या दिवशी मी तुला पक्का फोन करतो. मी तुला किती वाजता फोन करू मला सांग. मी सकाळी 11 उठतो 10 वाजता, तर 11 चालेल? 11 वाजता 11 वाजता चालेल. 11 वाजता मी तुला फोन करतो. मग मी तुला 11 वाजता रेकॉर्ड करेल मस्तपैकी. आपण तुझा आवाज रेकॉर्ड करूया आणि तो सगळीकडे ऐकूया. चालेल? हो, नक्की. नक्की. मीटर रेडी आहे. जेवण वगैरे करणार. आणि हो. त्याला म्हणाव 93 पॉईंट चालू कर आजपासून. हा, तोपर्यंत 93.5 रेड एफएम तो ऐकत राहा, है ना? हो बोल. हो. आता सगळ्या श्रोत्याच्या सांगा, आपला मॅजिक FM तर बंद झाला, तर तुम्ही काय मेसेज द्या आपल्या श्रोत्यांना रेड FM वर? रेड एफएम चालू आहे. मॅजिक एफएम बंद झाला. नाही नाही, आपण त्याच्यावर नुसतं तुम्ही केलं. श्रोत्यांना आपण तुमचा काहीच केलं नाहीये. मेसेज द्या श्रोत्यांना की ते बंद झालंय. सगळे श्रोतेच्या आता बोला. आपला कॅमेरा चालू आहे. हो, तुला मी दिसतोय का? हो, सगळ्या श्रोता आता बोलतोय. बोला. हॅलो, हा. बोला. हा. सो सुपर हिट्स 93.5 रेड FM वर मी RJ हर्षिल आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र रोटरा. मी तुला रेकॉर्ड करतो. मी तुला इंस्टाग्राम वर टाकू, फेमस करू जरा. हा. चालेल? इंस्टाग्राम हँडल आहे RJ.रोटरा. एम आय करेक्ट? बरोबर. पण मी तुला पण इंस्टाग्राम वरती फेमस करतो. आता थांब एक मिनिट. मला हे सापडलं. लिंक सापडली. हा, आता हर्षित आपल्या सोबत आहे आणि हर्षित